सर्व तर मी या सरकारला आभारी मानेन. आपले महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब, माननीय योगेशदादा कदम ह्यांच्या आदेशाने एमसँडला हे योग आलं आहे. आणि पहिले जी वाळू होती आणि आता जे आपण एमसँड म्हणजे कृत्रिम वाळू जी आपण दगडगोट्यापासून बनवतो, ही 200 रुपयात आपल्याला रॉयल्टी सहित येणार आहे. आणि पैसे ठीक आहे, 200 रुपये ही खूप कमी रॉयल्टी आहे, ही लोकांना परवडण्यासारखी आहे. पण नैसर्गिक पद्धतीने पण जे आपण नदीमध्ये पहिले एक्स्कवेशन करायचो वाळूसाठीच फक्त, तर ते एक इकोसिस्टमसाठी चांगलं नाही. नंतर आपण त्याच्यावरती खूप स्ट्रिक्ट रूल्स आणले, तर त्याच्यामुळे काय आलं, नदीचं उत्खनन न झाल्यामुळे जास्ती करून म्हणजे पावसात नदी भरायला लागल्या, पात्र खूप कमी झाली. आणि पात्र कमी झाल्यामुळे जमीन एकदम वर आल्यामुळे पाणी पसरायला लागलं. एक उदाहरण आहे आपली वाशिष्ठी नदी. तुम्ही बघताय गेल्या 2-3 वर्षापासून चिपळूणमध्ये काय परिस्थिती होते. तर मग ते लक्षात घेऊन शासनाने दगडगोटे काढण्यासाठी एक हे केलं, धोरण काढलं की दगडगोटे काढून त्याचा आपण एमसँड बनवायचे, म्हणजे नद्या पण साफ राहतील, पूर पण नाही येणार आणि त्याचा आपण कन्स्ट्रक्शनला वापरही करू शकतो आणि रेतीचं पण उत्खनन नाही होणार पर्टिक्युलरली. आणि त्याच्यामध्ये फायदे असे आहेत त्याचे की त्याचं स्ट्रेंथनिंग, जो दगडगोटा असतो तो मल्टिपल वेदर कंडिशन सहन करून येतो, तर त्याची स्ट्रेंथनिंग ॲज गुड ॲज मेटल होते. तर ती तुम्ही कुठेही वापरा, कन्स्ट्रक्शनला वापरा, रस्त्याला वापरा, इतर ठिकाणी RCC PCC जे काय करतात इक्विपमेंट्ससाठी वापरले जातात, त्याचं स्ट्रेंथनिंग आणि लाईफ खूप वाढते. हे एक त्याचा मोठा फायदा आहे. तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिकांना मी हेच आवाहन करीन की जास्तीत जास्त एमसँडचा वापर करावा, नैसर्गिक पद्धतीने पण, कॉस्ट वाईज पण. आणि जो कोण आपलं घर बनवत असेल, बिल्डिंग बनवत असेल, रस्ते बनवत असतील कॉन्ट्रॅक्टर, तर क्वालिटी ऑफ वर्क आणि स्ट्रेंथ हे भेटेल तर पुढे भवितव्यासाठी खूप चांगलं आहे.